यसार मोठमोठं गार केलं गंमत मध्ये, भेंडी लांबो रेखाला हिंमत मध्ये. त्यांना रात्री पण म्हणलो की तुम्ही मोठमोठे भले गार करा, अजून करा, पण दुसऱ्याला गार करता स्वतः मात्र गरम नका हो. शाप गारा पडायला बाबा, लुमना घराला खाली फलकांना तुम्हाला लावायला लागेल. विषय काय आहे त्यांना म्हटलं, ते म्हणतात मोठमोठं गार केलं गंमत मध्ये. तर त्यांना मी काय म्हणतो, तुम्ही मोठमोठं गार गंमत मध्ये केलं तर राजेश बुवा तुमच्या समोर आहे, तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये, आणि तो सुद्धा हिंमत मध्ये. तर बुवा म्हणतात 18% काय म्हणतात जीएसटी लावलं काय, जीएसटी लावूनच बुवा आलं, जीएसटी सकाळच आलोय. हे हाऊसफुलचं बोर्ड काय उगाच लागतात, लोक येडी आहे. जीएसटी घेऊनच आले बुवा, आणि आज पण तुमच्यावर जीएसटी घेऊनच बुवा. कसा विषय आहे मित्रांनो बघा, गण आपल्या समोर गाते, म्हणायचं आहे का मित्रांनो, लक्ष असावं. की निराकार रूप तुझे गाणं मी रोज नाही नाही पाहतो. अरे निराकार रूप तुझे गाणं रोज नाही नाही पाहतो मी. तुझ्या चरणावरती आज गणा ही शब्द सुमने वाहतो. मग तुझ्याच कृपा छायेमध्ये सदैव जाणार राहतो मी. आणि आज या सभारंगाने श्री गणा तुझा अगाध महिमा गातो. म्हणून बुवा हो बुवा, आज पण बिना प्रॅक्टिस चालू वारीला तुम्ही बसला हो. आज पण मला बघायचं की तालामध्ये सुरात गाता होतो. नुसतं आहे ना भेंडी आणि गमार दोडका बोडका बुवा तुम्हाला सगळ्याच देऊन टाकतो आज बुवा. गीता नुसतं ही काय लोक काय तुमचं नमानीत ऐकायला आले. रात्री भयानक वसाड पडलं, वनवासाला लागली आग, सगळा बोलायला काय नाही म्हणून बुवा मंगळाष्टक काय लागलं. तिथं तुरेमध्ये लोक येऊन बक्षीस जात आहेत, म्हणतात बुवा ह्याला सांगा आम्ही 200 रुपये बक्षीस वारी बघायला आलोय, तुमची ही लग्न इथं ऐकाय नाही आलो. केवढा अपमान, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला थोडी बुवा. आणि तुमच्याकडे शाहिरी अपेक्षा नाही, तुमच्याकडून ह्या अपेक्षाच नाहीत बुवा. शब्दांचे जादूगार तुम्ही आणि मंगलाष्टक लावता, तुम्हाला घेण बुवा फुकट, फक्त मजुरी जरा कमी करा माझा झाला बुवा. आणि म्हणून विषय गाण्याचा म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. तेरे इश्क में पागल हो गया दीवाना तेरा रे, सच होते होते हो गया अफसाना मेरा रे. माहिया तेरे प्यार में डूबी मैं भी डूबी रे. काम सोपा करून देतो, भागाला भाग देतील ना आल्यावर. म्हणून विषय आहे गणाचा. अरे मित्रांनो विषय काय आहे, 14 सप्टेंबरचा दिवस सर्वांना माहिती आहे, बाप्पा सर्वांच्या घरामध्ये येणार आहे. आणि विषय काय आहे मित्रांनो, निर्गुण निराकार ओंकार रूप आहे ना. ओंकार रूप ते गणेशाचं रूप आहे. पण ज्या विघ्नहार्त्यानं जळी स्थळी काष्टी पाशानी जो बाप्पा पुजला गेला, जो बाप्पा पुजला गेला, जो भजला गेला, त्या बाप्पाला, त्या निर्गुण निराकाराला, त्या साकार रूपाच्या गणपती बाप्पाला हे आजार कलाकाराचं काय सांगणं आहे, म्हणायचं काय, लक्ष असतं. या सप्त सुराने आळवितो मी आज या सभारणा, तुझे निराकार घे रूप पाहू दे साऱ्या भक्त जना. श्री गणा माझी तुला वंदना, धावना पावना धावरे गणा, धावना पावना धावरे गणा. तुझे निराकार के रूप पाहू दे साऱ्या भक्त जना. श्री गणा माझी तुला वंदना, भावना तू पावना भावरे गणा, भावना पावना भावरे गणा, भावना पावना
हृदयाच्या स्पंदना श्रीगणा माझी तुला वंदना भावना पावना भाव रे गणा 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 आणि संकट समयी तूच रक्षणे तोडून बंधना श्रीगणा माझी तुला वंदना भावना पावना भाव रे गणा 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 या सप्तसुरांनी आणत तुम्ही आद्या संभारणा तुझे निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्तजना श्रीगणा माझी तुला वंदना ये भावना पावना भाव रे गणा 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 अरे भावना पावना तू धाव रे